हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आपला एक मोस्ट वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजेच कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर यांचा डिफरन्स आज आपण बघणार आहोत या लेक्चरच्या निमित्ताने. तर कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स हा तुमचा या लेक्चरमध्ये टोटल 8 पॉइंट्स आपण याचे बघणार आहोत. काय आहे कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा डिफरन्स? हा तुमच्या एक्झाम मध्ये एमएसबीटीच्या क्वेश्चन्स आलेले आहेत. 4 मार्कासाठी तुमचा हा क्वेश्चन्स आलेला आहे किंवा 6 मार्कासाठी बी हा क्वेश्चन्स आलेला आहे. मागच्या प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एकदम 5 स्टारचा क्वेश्चन आहे हा. आणि तो वरचा क्लासेस आणि स्ट्रक्चरचा डिफरन्स सुद्धा महत्वाचाच आहे. आधी कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर मधला डिफरन्स बघून घ्या. कन्स्ट्रक्टर काय करते? कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टला डिक्लेअर करायचं काम कन्स्ट्रक्टर करते. आणि डिस्ट्रक्टर इज यूज टू डिस्ट्रॉय द ऑब्जेक्ट दॅट आर क्रिएटेड बाय द कन्स्ट्रक्टर, म्हणजे कन्स्ट्रक्टरनी जे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, कन्स्ट्रक्टरनी जे ऑब्जेक्ट इनिशियलाइज केलेले आहेत, त्या ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करण्याचं काम हे डिस्ट्रक्टर करतो. मित्रांनो, डिस्ट्रॉय करण्याचं काम डिस्ट्रक्टरचं असतोय. समजलं, हा त्यांच्यामधला डिफरन्स आहे. कन्स्ट्रक्टर हॅज सेम नेम ॲज क्लास नेम. पहा, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव हे सारखंच असतं. डिस्ट्रक्टर हॅज सेम नेम ॲज क्लास नेम बट बट प्रिसाइडेड बाय टिल्ड ऑपरेटर. डिस्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव हे पण सेमच असतं, फक्त त्यांना प्रिसाइडेड केलं जातं. म्हणजे आधी, प्री म्हणजे आधी, साइडेड म्हणजे त्याला लिहिणे. प्रिसाइडेड विथ टिल्ड ऑपरेटर, म्हणजे टिल्ड ऑपरेटर सोबत प्रिसाइडेड केलं जातं. म्हणजे डिस्ट्रक्टर लिहिण्याआधी कधी बी असा टिल्ड ऑपरेटर तुमचा लिहिला जातो. समजलं? कन्स्ट्रक्टर कॅन टेक आर्ग्युमेंट, पण डिस्ट्रक्टर आर्ग्युमेंट घेतो का? नाही. डिस्ट्रक्टर कॅनॉट टेक एनी आर्ग्युमेंट. Constructor overloading can be possible, means more than one constructor can be defined in same class. पण डिस्ट्रक्टरचे ओव्हरलोडिंग असते का? नाही. डिस्ट्रक्टर ओव्हरलोडिंग इज नॉट पॉसिबल. कन्स्ट्रक्टर कॅन बी यूज टू डायनॅमिकली मेमरी अलोकेशन द मेमरीला डायनॅमिकली अलोकेट करण्यासाठी तुमचा कन्स्ट्रक्टर यूज केला जातो. आणि मेमरीला डिअलोकेट करण्यासाठी तुमचा डिस्ट्रक्टर यूज केला जातो मेमरीला. समजत आहे का मी काय म्हणत आहे? जी अलोकेट केलेली मेमरी आहे कन्स्ट्रक्टर थ्रू, त्या मेमरीला डिअलोकेट करण्याचं काम म्हणजेच डिस्ट्रॉय करण्याचं काम डिस्ट्रक्टरचं असतं. समजलं तो पॉइंट? आता पुढचा पॉइंट, कन्स्ट्रक्टर इज इन्व्होक्ड वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट करता क्लासचा, तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. इन्व्होक म्हणजे कॉल. आणि डिस्ट्रक्टर इज इन्व्होक्ड बाय कंपायलर वेन प्रोग्राम रिच टू क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, म्हणजे जेव्हा क्लोजिंग कर्ली ब्रेसेसला तुमचा प्रोग्राम कंट्रोलर रिच झाला, म्हणजे तिथं गेला, तर आपोआप तुमच्या डिस्ट्रक्टरला कॉल जातो. आणि तुमचं कन्स्ट्रक्टरला कधी कॉल जातो? ऍडिशन नावाच्या क्लासचा तुम्ही A1 ऑब्जेक्ट बनविला तर तुमच्या डिस्ट्रक्टरला कॉल गेला, असा कॉल जातो तुमच्या डिस्ट्रक्टरला ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट करता तेव्हा. कन्स्ट्रक्टर इज यूज टू क्रिएट ऑब्जेक्ट. कन्स्ट्रक्टर हा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी यूज होतो आणि डिस्ट्रक्टर तो ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी यूज होतो. सिंटॅक्स बघा, सिंटॅक्स बी दोन्हीचे डिफरंट आहेत. ह्याच्या सिंटॅक्स मध्ये टिल्ड ऑपरेटर असतो का? नाही. याच्या सिंटॅक्स मध्ये काय असतो? टिल्ड ऑपरेटर असतो प्रेझेंट. हा टिल्ड ऑपरेटर महत्वाचा आहे. मग टिल्ड ऑपरेटर प्रेझेंट आहे म्हणल्यावर याला आपण डिस्ट्रक्टर म्हणू शकतो. आणि हा झाला तुमचा कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स. समजलं? खूप इझी डिफरन्स आहे. 8 पॉईंटचा डिफरन्स आहे. 4 मार्कासाठी किंवा 6 मार्कासाठी एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतो. हे तुम्हाला डिफरन्स आजच्या लेक्चरच्या निमित्ताने मी घेतला. आता तुमचे सर्व कन्सेप्ट आपले या युनिट मधले झाले. आता तुमचे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण IMP क्वेश्चन्स काय काय आहेत, 2 मार्कासाठी, 4 मार्कासाठी आणि 6 मार्कासाठी, ते तुम्हाला दिसून येतील. ते तुम्हाला आपण बघून घेऊया IMP क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत. आता तुम्हाला जर ही जर तुम्हाला पीडीएफ परचेस करायची असेल, ही जर पीडीएफ तुम्हाला बाय करायची असेल, हे पहा पूर्ण पीडीएफ आहे. या पीडीएफ मध्ये मी सर्व क्वेश्चन, सर्व आन्सर्स तुमचे हे केलेले आहेत. शेवटी मी तुम्हाला IMP क्वेश्चन्स बी ऍड केलेले आहेत, 6 मार्कासाठीचे, 4 मार्कासाठीचे, 2 मार्कासाठीचे बी. आणि तुमची सर्व आन्सर्स, तुमचे सर्व या युनिट मधले जे काही सर्व टॉपिक्स आहेत ते आपल्या या पीडीएफ मध्ये मी ऍड केलेले आहेत. काय काय टॉपिक्स आहेत? हे सर्व टॉपिक्स मी शिकवलेले आहेत. समजलं? जर ही पीडीएफ तुम्हाला बाय करायची असेल तर तुम्ही काय करायचं? आपल्या व्हॉट्सअप चॅनल वरती जॉईन व्हायचं.
डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे आणि तिथं तुम्हाला हा नंबर भेटेल 7350294000. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही काय करायचे, मेसेज करायचे, सर वी वॉन्ट टू बाय नोट्स, किंवा आम्हाला नोट्स पाहिजेत ह्या युनिटचे, असं युनिट नेम तिथं टाकायचं. आणि ₹29 तुम्हाला मी जे स्कॅनर प्रोव्हाइड करीन त्या स्कॅनरवरती तुम्हाला ₹29 पे करायचे. ₹29 तुम्ही तिथं पे केल्यावर तुम्हाला या PDF मधले नोट्स मी डायरेक्ट त्या व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला शेअर करीन. सॉरी, व्हॉट्सअप ज्याच्यावरून तुम्ही मला मेसेज केलाय आणि त्याच्यावरती तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवायचा, ₹29 पेमेंट झालेल्याचा स्क्रीनशॉट. मग मी ते ₹29 तुम्ही जे स्क्रीनशॉट पाठविलाय त्याच नंबरवरती मी तुम्हाला हे नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सेंड करून टाकेन. समजलं, एक PDF मी ह्याची तुम्हाला सेंड करीन तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती, व्हॉट्सअप ह्याच्यावरती. समजलं तुम्हाला गोष्टी. आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं, कारण की त्याच्यावरती मी पुढच्या जे काही युनिट 3, युनिट 4, युनिट 5 जे काही नोट्स असतील त्यांचे ऑफिशियल अपडेट्स मी त्याच्यावरती टाकत राहणार. म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्या चॅनलला जॉईन व्हा. चॅनल महत्त्वाचं आहे, चॅनलवरती मी तुमचे अपडेट्स टाकत राहतो. फ्री कंटेंट काही जरी मला अपलोड करायचं असेल, फ्रीमध्ये तुम्हाला जर नोट्स द्यायचे असतील, दुसऱ्या ज्या काही PDF असतील, प्रोग्राम सपोज मला एखादा फ्रीमध्ये तुम्हाला द्यायचा असेल, तर मी तिथं त्या व्हॉट्सअप चॅनलवरतीच मी तुम्हाला शेअर करीत जाईन. तर तुम्ही काय करायचं, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याची. होप की तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल, डिफरन्स दोन्ही मधला समजला असेल. आणि हा युनिट मी आता ऑफिशियल डिक्लेअर करून टाकतो. हा युनिट तुम्हाला आता बाय करता येणार ₹29 पे करून. होप की तुम्हाला आजचं युनिट समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.